जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, हा अमरेला घेराचा कपडा अंथरलेला आहे. तो बॉक्स स्क्वेअरमध्ये असतो आणि त्याला डबल घडी क्रॉसमध्ये करायची असते. आणि मी हा कपडा घेतलेला आहे 6 लेयर्स त्याचे घेतलेले आहे. म्हणजे जो कमरेचा भाग असतो त्याला डिवाइड 6 करायचं. जे कॅल्क्युलेशन येतं ते या भागामध्ये टाकायचं म्हणजे प्लस 1 इंच त्याच्यामध्ये ॲड करायचा फक्त फिटिंगसाठी. आणि तिथून पूर्ण उंची कमरेपासूनची जी उंची आहे खाली पायापर्यंत ती उंची इथं टाकायची असते. आणि वरतून अर्धा इंच ॲड करायचं आणि खालून अर्धा इंच म्हणजे 1 इंच ॲड करून ते टाकायचं. आणि ते कट करून घ्यायचा घेर कंप्लीट कट करून घेतला. आता तो ओपन केला. हा एक घेर म्हणजे 2 आहे ते, आणि हे इकडच्या साईडचे 2 आणि तिकडच्या साईडचे 2 असे 6 घेर झालेले आहेत. तर 6 घेर जर असले म्हणजे तुम्हाला जेवढा घेर पाहिजे तेवढा असतो तर त्याच्यानुसार घ्यायचा असतो. त्याला सीटला कमरेला डिवाइड बाय 6 करायचं असतं. आता हा पूर्ण पॅच आपण पूर्ण शिलाई आपण गोल करून घेऊ आणि जी एक्स्ट्रा मार्जिन आहे ते कट करून घेऊ. आणि हा जो गळा आहे हे जे पॅटर्न आहे ते म्हणजे याला गोल गळा नाही आहे, मागच्या साईडला फक्त कॉलर आहे. कारण दोन्ही मायलेकीचं सेमच सांगितलं होतं त्याचप्रमाणे मी शिवलेलं आहे. आणि हे डाच टाकून घेतलेले आहे 0.25 इतक्या मापाचे. हे मागच्या साईडचे डाच आहे. पुढच्या साईडचे डाच याच्यापेक्षा मोठे असतात. आणि हा गळा कॉलरचा आहे छोटा, अर्धा इंच किंवा पाऊण इंचचा. आणि हा आपला गळा आहे षटकोनी गळा आहे, तर हा फ्रंट साईडचा आहे. कोपरा ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी सुई आतमध्ये टाकून कपडा सेट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर शिलाई मारायची. परत कोपराला त्या ठिकाणी कॉर्नर येतो त्या ठिकाणी परत तसंच करायचं. आतमधला भाग सर्व काढून घ्यायचा. तो काढून घेतला की त्याला नॉचिंग करायची, शिलाईपर्यंत नॉचिंग करायची आणि त्याच्यानंतर तो उलटवून घ्यायचा. उलटवला की मार्जिन बिलकुल किनाऱ्यावरती शेवटी मार्जिन द्यायची आणि ती मार्जिन हे करून घ्यायची, शिलाई करून घ्यायची त्याला, कारण फोल्ड होणार नाही त्यासाठी. कट करून घ्यायचं एक्स्ट्रा मार्जिन. आणि डाच बघा मी कसा टाकलेला आहे. 2 इंच फिटिंगमध्ये जायचं, फिटिंगमध्ये घ्यायचं आणि तिथून क्रॉस करायचं. हां बघा. आणि कटोरीचा भाग पण त्या भागामध्ये व्यवस्थित बसला जातो. शोल्डर टच करून घ्यायचे. गळा फक्त पाऊण इंचाचाच घेतला म्हणजे 0.75 इंचाचाच मागचा गळा घेतलेला आहे मी. पूर्ण 1 इंच पण घेतलेला नाही आहे. आता त्याचं सेंटर करायचं, नॉचिंग करायची. आणि बघा त्याच्या सेंटरपासून तुम्हाला गळा कॉलर किती इंचावरती पाहिजे आहे, हाफ कॉलर पाहिजे का फुल कॉलर पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही कॉलरची लेंथ घेऊ शकता. आणि विथ तुम्हाला पाहिजे तितकी. आता मी हे 3.5 इंचाची पट्टी तयार केलेली आहे आणि तेवढीच कॉलर मला तयार करायची आहे. म्हणजे ती तयार करून तरी पण 2.5 किंवा 3.25 इंचाची ती कॉलर तयार होऊन जाईल. आता बघा 6.5ची कॉलर होती तर 1 इंच मी तिच्यात टाकलेला आहे, ॲड केलेला आहे फक्त शिलाईसाठी. अर्धा इंच वरतून, अर्धा इंच खालतून आणि साईडने अशी जाईन. त्याच्यासाठी मी करून घेतली. 1 साईड फोल्ड करून घ्यायची. 1 साईड फोल्ड केली की ते फोल्ड करून घ्यायचं. आतमध्ये ओरिजिनल कपडा आतमध्ये ठेवायचा आणि जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते फक्त 0.25 इंच इतकंच ठेवायचं, जास्ती मार्जिन ठेवायचं नाही. आणि शेवटी शिलाई करून घ्यायची कॉलरसाठी आणि कॉलरचा आकार तयार करून घ्यायचा. तुम्ही या ठिकाणी गोल आकार पण देऊ शकता, M आकार असतो कॉलरचा तसा पण देऊ शकता. नॉचिंग व्यवस्थित शिलाईपर्यंत नॉचिंग करून घ्यायची आणि ते उलटवून द्यायची. किती प्रॉपर उलटवाला आहे बघा. एक साईड आहे ना फोल्ड केलेली आहे आणि जी दुसरी साईड आहे ती, आणि अर्धा इंच जास्ती आलेली आहे आपली कॉलर, तर काही फरक पडत नाही. आपण 1/2 इंच त्या साईडने आणि 1/2 इंच या साईडने शिवून घेऊ. आता सेंटर दोन्ही एकावर एक ठेवायचे.
म्हणजे शिदी जी फ्रंट साईड असते ती आतमधून ठेवायची दोन्ही कपड्यांची आणि ती शिवून घ्यायची. सेंटरपासून याच्यासाठी की म्हणजे कॉलर या साईडला जास्ती पण येत नाही, त्या साईडला पण जास्ती येत नाही, कमी जास्त होत नाही. आणि नॉचिंग करून घ्यायची. नॉचिंग केली म्हणजे चुरगड्या पडत नाही. दाब शिलाई तिथं प्रेशर देऊन शिलाई करून घ्यायची जास्तीची. आता हे काढून घेतलं की बघा, जे फोल्ड केलेली साईज आहे तिथं शिवून घ्यायचं. शिवून घेतलं की त्या शिलाई आहे त्या शिलाईवरती शिलाई टाकायची. म्हणजे आतमधली शिलाई काहीच दिसत नाही, आतमधला कोणताच कपडा दिसत नाही. आतमध्ये टाकून घ्यायचा तो कपडा. बघा किती प्रॉपर कॉलर झालेली आहे आपली तयार. आणि डबल शिलाई घेऊन घ्यायची. याच्यात तुम्ही कॅनव्हस कडकवाला जो कॅनव्हस येतो आपलं बुकरमचा तो पण घेऊ शकता, पण मी शक्यतो वापरतच नाही हा, कारण फिनिशिंग पण प्रॉपर येते माझी आणि काही गरजच पडत नाही. नंतर पण तो टाकल्यानंतर टुसतो मानेला, त्याच्यापेक्षा न टाकलेलाच बरा. बघा एकदम प्रॉपर फिनिशिंग येऊन जाते. आता हे झालं की आता आपल्याला घ्यायचं आहे बाही लावायला. बघा किती प्रॉपर दिसतोय आणि फिनिशिंग पण बघा. ओके, आता आपण बाही जॉईन करून घेऊ. आता 1.5 इंचाची 1.25 इंचाची आपण मार्जिन ठेवून आपल्याला चुरगड्या टाकायच्या आहे त्या ठिकाणी फुगा येईल त्यासाठी आणि जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन करून घेतलं की एकदम प्रॉपर व्यवस्थित फ्रंटची साईड बॅकची साईड बघून जॉईन करून घ्यायचं. आणि जे भाग थोडासा उरतो आहे नॉचिंग केलेला आहे त्या भागापासून तर पुढच्या नॉचिंग केलेल्या भागापर्यंत 1.5 इंच म्हणजे 3 इंचाच्या आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे. त्या प्लेट्स टाकून झाल्या की आपण फिटिंग प्रॉपर करून घ्यायची बॅक साईडची पण. ओके, डबल शिलाई घेऊन घ्यायची. आणि इथं पण आपले 3 इंचाची जे जागा आहे ती प्लेट्स करून घ्यायची. बघा किती प्रॉपर फुगा दिसतोय. ओके, त्याला पट्टी लावून घ्यायची. पट्टी लावताना दोन्ही कपडे ओरिजिनल साईड आतमध्ये ठेवायच्या आणि उलटवताना उलट्या साईडने उलटवायचे. फिटिंग बघू शकता तुम्ही, फिनिशिंग की व्यवस्थित आलेली आहे. दुसरी बाही पण आपण अटॅच करून घेतली आणि ती जॉईन करून घेतली. आता बेल्ट तयार करून घेतला. 2.5 इंचाची पट्टी घेतली आणि ती फोल्ड करत घेत दोन्ही साईडने फोल्ड करून ती वाकवून घेतली. आणि फिटिंगच्या जागी आपल्याला 1 इंच सोडून आपल्याला बेल्ट जॉईन करून घ्यायची कमरेपासून वरती, कारण त्या भागामध्ये आपल्याला 1/2 इंच जे सोडलेलं आहे त्या भागामध्ये आपल्याला फिटिंगचं अमरेला घेर जॉईन करायचं आहे. मग आता हे फिटिंग जॉईन करून घेऊ आपण अस्तीन बाही आणि कमरेमध्ये आणि त्याच्यानंतर आपण घेर लावत घेऊ.